मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज आपण आहे इंदापूर तालुक्यामध्ये, इंदापूर शहरामध्ये। इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झालेला आहे। या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी बाजी मारलेली आहे। आता मिरवणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीनं पुढे या जरा राष्ट्रवादी मय हा माहोल झालेला आहे। या इकडे आपण बघू शकता की मिरवणूक कशा पद्धतीनं सुरू आहे। ही मिरवणूक सुरू आहे, त्यातच इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची ठरली होती, तर त्याच्या विषयीची आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चर्चेला सुरुवात करूया की हा निवडणुकीचा जो माहोल आहे, आपण बघताय की जे लोक निवडून आले त्यांचं उत्साहामध्ये गुलाल फटाकडे उडवून स्वागत केलं जातं, तर ज्यांचा पराभव झाला ते मात्र इथून जाताना आपल्याला दिसलं। या इकडे कोण निवडून आलं? 3 नंबर मध्ये आलं वंदना भारत शिंदे। वंदना भारत शिंदे। नगराध्यक्ष कोण झालं इंदापूर? अध्यक्ष किती मताने आले? मत नाही सांगता येत, पण बर, निवडून आले। काय वाटतंय निवडून आलेलं? गावाचा विकास होईल आता। गावाचा विकास होईल। आणि किती नगरसेवक निवडून आले तुमच्या गटाचे? नाही सांगता येत बरं का। कोण निवडून आलं आपलं? बरेचशा निवडून आले। काय वाटतंय आता? बरेचशा निवडून आले। बर, विकास होईल का शहराचा? विकास 1 नंबर होणार। 1 नंबर होणार। इकडं बघा, हे तुमच्या घरातलं कोण नव्हतं उमेदवार? आमच्यातलं नव्हतं कोण आमचं। हो या साहेब, कोण निवडून आलं? जयभीम साहेब। जयभीम। कोण निवडून आलं? शेठ साहेब निवडून आले। बरेचशा। हो, बरं शेठ साहेब। आणि किती नगरसेवक निवडून आले राष्ट्रवादीचे? आता टोटल आकडा माहिती नाही, पण 14 म्हणतायत सोबत। 14 आणि नगराध्यक्ष 15वा। 15 हो। नगराध्यक्ष सहित 15 माणसं निवडून आली। हो। आता आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे हेच किंग म्हणायचं का? हो हो हो, सध्या किंगच म्हणायचे त्यांना, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच इथं नगर परिषद लोकांनी जे ताब्यात दिलेले आहे। आता विकास कामे केली पाहिजे त्यांनी चांगल्या प्रकारे। एकंदरीत भरणे मामा हे इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, आणि ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री आहेत। तर त्यांच्या विचाराचा पॅनल आपण सर्वांनी निवडून दिला। ह्याचा आम्ही पाहतोय भरणे मामाच्या म्हणजे जेव्हापासून मंत्री झाले आमदार तेव्हापासून इंदापूरचा निधी जो काय पलाटे तो वाहून झालेला आहे। आणि किती यांनी जवळजवळ 4 आमदार लेवलचे सगळे एकत्र आले, मंत्री लेवलचे एकत्र आले, सगळ्यांनी ताकद लावली, सगळ्या दाखवून दिलं भरणे मामानी। विकासाच्या पुढे कोण नाही, फक्त जनता। इंदापूर तालुक्याचा विकास झालाय असं म्हणायचंय आपल्याला, पण प्रदीप गारटकरांनी सुद्धा विकास केला होता ना? प्रदीप गारटकर म्हणजे भरणे मामा होते म्हणून विकास झाला। गारटकर जिल्हाध्यक्ष होते, त्याला पैसा काय भरणे मामा दिलाय? भरणे मामा हेच एकमेव विकास पुरुष आहेत इंदापूर तालुक्यात असं आपलं म्हणणं आहे। 100% भरणे मामा शिवाय विकास होऊ शकत नाही इंदापूरचा। तर हे इंदापूर शहरातले यांच्याच पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत। साधारण किती नगरसेवक निवडून आले? 14 नगरसेवक आणि नगराध्यक्ष। 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। येणाऱ्या आता काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणूक आहे। त्यांनी आता कशी त्याला सर्वात असं जनता कोणा पाठीमागे आहे, जनता विकासाच्या पाठीमागे आहे। इंदापूर तालुक्यातली जनता फक्त विकासाला पाहिजे। ह्यांच्या बोलतापणा कोणी बोलपणा कोणी एकत्र येऊ द्या, आजपर्यंत कधी एकत्र नाही, माणसं एकत्र आले कशामुळे लोकांना कळतं सगळं। हर्षवर्धन पाटील सुद्धा माजी मंत्री होते, माजी मंत्री मुख्यमंत्री लेवलचे माणूस होते। आज काय झाली कंडिशन त्यांची आज इंदापूर शहरात? काय करतो जनता? जनतेकडे कोण नसतं। जनता ही जनार्दन आहे आणि हे दाखवावरती इकडं जनता हे जनार्दन आहे असंच काहीच म्हणता येईल आपल्याला। आणि जनतेचा एकंदरीत कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि दत्तामामा भरणे यांच्या पाठीशी असल्याला आपल्याला दिसून येतंय। ही मिरवणूक दाखवा इकडली एवढी की आपण बघू शकता की कशा पद्धतीनं या इकडे सर। तर हे सुद्धा काय परिस्थिती झाली? चांगल्या माणसांचा सगळ्यांचा विजय झाला।
नगराध्यक्ष कोण झालं? नगराध्यक्ष बरेच शाळा झाली. बर काय वाटतं ह्या निवडणुकीत आपल्याला? नाही चांगल्यासाठी लोकांनी मतदान केलं, चांगल्या गोष्टीसाठी लोकांनी मतदान शहराचा केलं. विकास होईल का? शहराच्या विकासासाठीच लोकांनी मतदान केलं. इंदापूर काय होतं, आज इंदापूर काय आहे? इंदापूर वासियांनी काय दाखवून दिलं? म्हणजे जसं की बाबा हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रवीण माने तिघ एकत्र आले. नाही इथं लोक पक्षाचा विचार करत नाहीत. इथे लोकांना फक्त विकास आणि चांगली माणसं, इंदापूरमध्ये शांतता, सुव्यवस्था, नेहमी भेटणारी माणसं, असा लोक विचार करतात. कुणी कुणाचं वैरी नाही, कुणी कुणाचं हे नाही, पण चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहून शहराचा विकास झाला पाहिजे असं लोकांना वाटतं. बाकी काय तुझं नाही. तर हे इंदापूर या बाबा इकडं निवडणुकीला आलते काय तुम्ही निवडणूक बघायला? हा या. कोण निवडून आलं? आता कुणाचंच काय कळलं नाही मला. होय. मग तुम्ही गेलते कुठं? बघायला चालतं, ऐकायला. मग हे चिन्ह दिसतंय की तुम्हाला घड्याळाचं? घड्याळ निवडून आलेलं दिसतंय. आता घड्याळ कुणाचं आलं निवडून हे बर्णे मामाचं घड्याळ आहे मला माहिती. हा. बरीमामाचा आहे, हा. बंडू गारटकरची हा पार्टी आहे. गारटकरची पार्टी पडली, त्याला नशीब नाही, नशीब नाही. पहिल्यापासून हा पडतंय हा 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 बरं का, हा. पहिल्यापासून पडतंय ती. हा. हर्षवर्धन पाटलाला विरोध होता, तेव्हापासून ते पडतंय. तेव्हापासून पडतंय. हा, त्यांना बापले असताना मग ते निवडून असतात. आम्हाला पहिले नाही का? त्यांचं चालू आहे. बरं का? त्यांचं नाही काय शक्य आली आहे. कारण ते निवडून आलाय, तो पाडला. आपल्या कामावर. पंपाला म्हणजे तर हे होते आपल्या सोबत आजोबा. आपण पाहिलं की कशा पद्धतीनं इंदापूर नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि भव्य दिव्य असे आता मिरवणुका सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी दत्ता मामा बर्णे यांचा पॅनल काहीसा निवडून आलेला आपल्याला दिसतोय. तर आपण पाहिलं की इंदापूर नगरपालिकेचा निकाल हा जाहीर झालेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत शहा हे जवळपास 111 मतांनी विजय झालेले आहेत. तर त्यांचे जे सहकारी आहेत सगळे नगरसेवक हे जवळपास 14 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि विरोधी पक्षाचे फक्त 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसलं मित्रांनो की इंदापूर शहरामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे हेच किंग असं काहीच चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने असे 3 जण एकत्र आले होते. परंतु 3 जण जरी एकत्र आली असली तरी मात्र जनतेनं सपशेल नाकारलेला आहे. असंच काहीच आपल्याला दिसतंय. तर काही लोकांचं मत आहे की बाबा विकासाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे, विकास हाच महत्वाचा आहे आणि विकासाच्या दृष्टीनं दत्ता मामा भरणे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे असं बऱ्याच लोकांना वाटलेलं आहे. आज एवढाच माझा सहकारी कॅमेरामन आणि कॅप्टन भीमराव कलाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.